नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बातमीपत्रात अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांचा राजीनामा, ते कोणत्या पक्षात जाणार, नीटची फी विद्यार्थ्यांना कशी मिळणार, केरळच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, बीजिंगमध्ये ट्रम्प जिनपिंग यांची भेट, आखाताची कोंडी फुटणार काय, या सर्व घडामोडींचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे, अजित पवार गटाला ठाण्यात मोठा धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सध्या मोठ्या राजकीय उलथापालथीचा सामना करत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे धुरा आल्यानंतर पक्ष सावरत असतानाच ठाण्यातील दिग्गज नेते आणि प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. परांजपे यांनी सुनेत्रा पवार यांना 4 ओळींचे संक्षिप्त पत्र लिहून प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग केला आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांना संधी मिळाल्याने परांजपे नाराज झाल्याचे समजते. राज्यसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही वेळेस डावलले गेल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. परांजपे यांनी गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2दा भेट घेतल्याने ते पुन्हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चा आहेत. सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट आणि आता आनंद परांजपे यांचा राजीनामा यामुळे अजित पवार गटात सब कुछ ठीक नसल्याचे स्पष्ट होत आहे. महायुतीत असूनही मित्रपक्षात होणारी ही इनकमिंग आउटगोईंग भविष्यातील नव्या संघर्षाची नांदी ठरू शकते. पुढील बातमी आहे, नीट फी परताव्यावरून विद्यार्थ्यांचा संभ्रम, सीबीआय तपासाचे धागेदोरे थेट एनटीए कार्यालयापर्यंत. पेपर फुटीमुळे नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आता परीक्षा शुल्क परताव्यावरून नवा पेच निर्माण झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने फी परत करण्याची घोषणा केली असली तरी हा परतावा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार की नेट कॅफे चालकांच्या, याबाबत साशंकता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कॅफे चालकांना रोख रक्कम दिली होती, मात्र ऑनलाईन व्यवहार चालकांच्या खात्यातून झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पैसे इतरांच्या घशात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सीबीआयने तपासाचा विस्तार करत अहिल्यानगर मधून ओंकार शिंगोटे याला अटक केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार धनंजय लोखंडे यांनी मनीषा वाघमारे आणि शेषराव सोळंकी यांच्या मार्फत राज्यभर एजंटचे जाळे विणल्याचे समोर आले आहे. आरोपी शुभम खैरनारने करिअर काउन्सिलिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे मोठे नेटवर्क तयार करून सोशल मीडियाद्वारे पेपर विक्रीचा काळा बाजार केल्याची प्राथमिक माहिती आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की पेपर केंद्रावरून नव्हे तर थेट एनटीएच्या मुख्य कार्यालयातूनच लीक झाला असावा. त्या दृष्टीने चौकशीचा तपास सुरू आहे. पुढील बातमी आहे, व्ही.डी. सतीशन केरळचे नवीन मुख्यमंत्री. काँग्रेसमधील पेच अखेर संपला. केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 10 दिवसापासून सुरू असलेला मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेस हायकमांडने अनुभवी नेते व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला या दिग्गज नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती, पण व्ही.डी. सतीशन यांनी बाजी मारली. जरी बहुतांश आमदारांची पसंती वेणुगोपाल यांना होती तरी युडीएफ वेणुगोपाल यांच्या विरोधात वायनाडमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. राहुल आणि प्रियंका वायनाड पुढची अमेठी बनेल अशा आशयाचे पोस्टर्स लावून समर्थकांनी सतीशन यांच्यासाठी हायकमांडवर दबाव आणला होता. सतीशन यांची निवड ही काँग्रेसने आमदारांच्या कौलापेक्षा लोकांचा आवाज आणि मित्र पक्षांच्या विश्वासाला दिलेले प्राधान्य दर्शवते. आता गटातटात विभागलेल्या काँग्रेसला एकत्र घेऊन सुशासन देण्याचे मोठे आव्हान सतीशन यांच्या समोर असेल. पुढील बातमी आहे, बीजिंगमध्ये ट्रम्प जिनपिंग यांची भेट, तैवानवरून वाद, चीनची इराणवरील भूमिका अस्पष्ट. बीजिंगमध्ये आयोजित भव्य मेजवानीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांमधील संबंधांना जगातील सर्वात महत्त्वाचे संबोधले आहे. 2 तास चाललेल्या या हाय प्रोफाईल बैठकीत व्यापार, तैवान आणि इराण युद्धावर सखोल चर्चा झाली. ट्रम्प यांनी जिनपिंग यांना 24 सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊस भेटीचे निमंत्रणही दिले आहे. इराणकडे कधीही अण्वस्त्र असता कामा नयेत यावर अमेरिका आणि चीनचे एकमत झाले आहे. तसेच हॉर्मुझची सामुद्रधुनी ऊर्जेच्या मुक्त प्रवाहासाठी खुली ठेवण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दिल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. जिनपिंग यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि चीनचे पुनरुज्जीवन हे एकाच वेळी शक्य असल्याचे सांगत सहकार्याचा हात पुढे केला. ट्रम्प बीजिंगमध्ये असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन
लवकरच चीन दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा क्रेमलिनने केली आहे, ज्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स बैठकीत इराणने अमेरिका इस्रायल विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. यामुळे आखाताची कोंडी कधी फुटणार यावर सगळ्या जगाचेच लक्ष लागून आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.